कोरोनाच्या काळानं अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त केली। कुणाचा आधार हिरावला तर कुणाचं संपूर्ण कुटुंबच पोरकं झालं। आणि याच काळात पतीला गमावलेल्या नागपूरच्या प्रीती आकडे यांच्या आयुष्यात मात्र आता नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे। दुःखाच्या सावटातून बाहेर पडत प्रीती यांनी नव्या आयुष्याची वाट धरली आहे। या नववधूला कोरोना काळातील दुर्दैवी घटनेनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रीतीला दत्तक घेतलं होतं आणि त्यामुळे हा विवाह केवळ दोन जीवांचा मिलाफ न ठरता माणुसकी आणि सामाजिक बांधिलकीचा भावनिक सोहळा ठरलाय। पाहूयात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दत्तक मुलीचं कन्यादान। नागपुरात शिवम सिंग आणि प्रीती यांचा विवाह सोहळा। कोरोना काळात मुख्यमंत्र्यांनी स्वीकारलं होतं 100 जणांचं पालकत्व। शिवम सिंग आणि प्रीती यांचा विवाह सोहळा नागपुरात पार पडला। विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विवाह सोहळ्याला उपस्थित राहत कन्यादान केलं आणि नवदाम्पत्याला आशीर्वाद दिले। हा विवाह केवळ दोन जीवांचा मिलाफ न ठरता माणुसकी आणि सामाजिक बांधिलकीचा भावनिक सोहळा ठरला। कोरोना महामारीत अनेकांच्या कुटुंबात दुःखाचा डोंगर कोसळला होता। त्यामुळे कोरोनाच्या काळात कर्ता पुरुष गमावलेल्या कुटुंबांना आधार देण्याचा संकल्प पालकत्व फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आला। भाजपचे माजी आमदार संदीप जोशी यांनी आधारवड म्हणून पुढे येत अशा 293 कुटुंबांना मदतीचा हात दिला होता। त्यापैकी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 100 जणांचं पालकत्व स्वीकारत त्यांच्या भवितव्याची जबाबदारी स्वीकारण्यात आली होती। त्यापैकी एका एकल मातेचा विवाह मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला। एका एकल मातेचं विवाह या ठिकाणी झालेला आहे। प्रीती ही जी आमची मुलगी आहे तिचा विवाह आज शिवम यांच्यासोबत झालेला आहे। आज या विवाहाचं अतिशय समाधान आहे, कारण अतिशय कमी वयामध्ये अशा प्रकारच्या घटनेला प्रीतीला सामोरं जावं लागलं आणि आज एक स्थैर्य त्यांच्याही जीवनात येत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे। कोरोनामध्ये दुर्दैवाने नागपुरातल्या अनेक आमच्या बहिणींना वैधव्य आलं, जोडीदार त्यांनी गमावले। यामध्ये 350 मुली आहेत, त्या 350 मुलींचे विवाह असतील ते सर्व करण्याचं आम्ही निश्चित केलेलं आहे। मला अत्यंत आनंद आणि अभिमान आहे की राज्याचा मुख्यमंत्री झाल्यानंतर आपले शब्द न विसरता आज पहिल्या विवाहाला या ठिकाणी येऊन आशीर्वाद देत आहे, हे अत्यंत आनंदाची बाब आहे। कोरोना काळात नियतीने प्रीतीचा आयुष्याचा साथीदार हिरावून घेतला होता। आता नव्या साथीदारासोबत तिच्या नव्या संसाराची सुरुवात झाली। दुःखातून सावरत नव्या आयुष्याकडे वाटचाल करणाऱ्या प्रीतीच्या या प्रवासाला समाजाची ही साथ आणि आशीर्वाद मिळाला। अनुभव भरपूर आले। या 5-6 वर्षात मी भरपूर अनुभव घेतलेले आहेत। ज्या वेळेवर कोणी नसतं ना, त्या वेळेवर देव एकानं कोणाला ना कोणाला पाठवतेच। तेच माझ्या आयुष्यामध्ये दादा आलेले आहेत, ही सगळी माझी टीम आलेली आहे। आज मी यांच्या परिवाराचा हिस्सा आहे। आज सगळं माझ्या मुलांचं आमच्या सगळ्यांचं पूर्ण होत आहे। बहुत अच्छा लग रहा है, कोई प्रॉब्लम नहीं है। वो बस मेरे साथ सुखी है, मैं वही चाहता हूँ बस। सर ऐसा बिल्कुल नहीं सोचा था, बट जो हो गया सब ऊपर वाले की दया से। आगामी काळात अशाच पद्धतीने सुमारे 150 विवाह पालकत्व फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणार आहेत। दुःखातून वळणाऱ्या नव्या आयुष्यांना आधार देणारी ही चळवळ अनेकांसाठी आशेचा किरण ठरतीये। ज्ञानेश्वर पवार, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।